महाराजांनी रायगडावरती 10,000 6 महिने अगोदर घोडे चालवणारे घोडेस्वार तयार करून ठेवलेत. का? अफजल खान किल्ल्यावरती आता 10,000 घोडेस्वार घेऊन आला. जसा अफजल खानाला मारला 10,000 घोडेस्वार घोडी टाकून पळत गेले. महाराजांनी सांगितलं बुकिंग झालेलं आहे, या घ्या ताब्यात. 10,000 घोडी सगळी ताब्यात घेतली. महाराज घोड्यावरती बसले. सह्याद्रीचा राजा शमशेर फिरवत घोड्यावरती बसला आणि महाराजांचे घोडे सातारा प्रांतातनं वाई प्रांतातनं कराड मार्गे 1 डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आले. आणि कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती 1 डिसेंबरला महाराजांनी भगवा फडकवला. भगवा साधी गोष्ट नाही. भगवा म्हणजे काय? रंगसंगती एके ठिकाणी सांगते. भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा त्यागाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, तुमचा माझा, हा भगवा महाराष्ट्राचा, हा भगवा इथल्या माई माऊलींचा. हा इतिहास पिढ्यांना प्रेरणा देतोय. या इतिहासातनं अनेक शिलेदार घडले असतील. खरं तर उभ्या आयुष्यात महाराज एकही क्षण स्वतःसाठी त्यांनी खर्च केला नाही. तुम्हाला माहिती आहे महाराजांची एक पत्नी होती, तिचं वाक्य आहे, मी महाराजांचे पाय कधी बघितले असतील? उभ्या आयुष्यात फक्त 2दा बघितलेत. पहिल्यांदा महाराज माझ्यासोबत लग्नात उभारले त्यावेळी, आणि दुसऱ्यांदा महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी. परत माझी गाठ भेट नाही महाराजांसोबत. 50 वर्ष या माणसानं रयतेसाठी घालून दिले, रयतेसाठी झोकून दिले. अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधलेत, अनेक राजांनी जलदुर्ग बांधलेत, अनेक राजांनी भूदुर्ग बांधलेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजी, यसाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केलेत. ते या मातीसाठी तयार झालेत. खरं तर आजपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात, पण एक गोष्ट कधी सांगितले, या जगातला पहिला समुद्रावरचा सर्जिकल स्ट्राईक कोणी केलाय? तो महाराजांनी केलाय. कुठे केला? कर्नाटकला कधीतरी गेलात तर बसरूर नावाचं गाव आहे. बसरूर कर्नाटक या राज्यातलं प्रमुख शहर. त्या बसरूरच्या राजानं महाराजांना एक पत्र पाठवलं. महाराज, ते गोव्याचे पोर्तुगीज येतात, आमच्या माई माऊलींना उचलतात, भोगतात, सोडून देतात, धर्मांतर करतात. महाराज या बसरूरला तुमची फार गरज आहे. महाराजांनी पत्र पाठवलं. पत्र वाचलं आणि महाराज निघाले जगातला पहिला समुद्री सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी. आणि महाराजांनी बोलवलं कोणाला? बहरजी नाईक, गुप्तहेर खात्याचे प्रमुख. महाराज म्हणाले, नाईक, ओ नाईक, बसरूरला जायचं म्हणतोय. जायचं कसं? महाराज, बसरूरला जायचं असेल तर सगळ्यात मोठी अडचण आहे. काय? महाराज, हा महाराष्ट्र, हा गोवा आणि कर्नाटक मधले बसरूर. महाराज, महाराष्ट्रातनं कर्नाटकच्या बसरूरमध्ये जायचं असेल तर समुद्रामध्ये जावं लागतं. समुद्रामार्गे जायचं असेल तर मध्ये गोवा लागतं, आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत. महाराज, जाता येणार नाही. महाराज म्हणाले, नाईक, मला बसरूर मध्ये जाऊन तिथल्या रयतीला खऱ्या अर्थानं पोर्तुगीजांच्या तावडीतनं सोडायचं आहे. मोहीम काढा. मला माहिती नाही. आणि नाईकांनी 10 दिवस अभ्यास केला आणि महाराजांना सांगितलं, महाराज, 1 दिवस आहे, 11 फेब्रुवारी. का? महाराज, हे गोव्याचे पोर्तुगीज 11 फेब्रुवारीला मुंबईला जाणार आहेत. मुंबईचे एक बंदर इंग्रजांनी या गोव्याच्या पोर्तुगीजांना भेट म्हणून दिले. 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी 3 दिवस गोव्याचा समुद्र मोकळा आहे, नामी संधी आहे. आणि महाराज स्वतः, तुम्ही कधीतरी सिंधुदुर्गला गेलात तर मालवण नावाचं गाव आहे. महाराज मालवणमध्ये गेले. महाराजांकडे जहाजं नव्हती. जगात पहिल्यांदा जहाजाचा शोध हिंदुस्थानातला पहिला राजा ज्यानं लावलं. हिंदुस्थानातला पहिला राजा ज्यानं स्वतःचं लष्करी आरमार तयार केलं समुद्रातलं. आजही गुगलवरती टाका, द फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येतं, छत्रपती शिवाजी महाराज. खरं
या मोहिमेसाठी महाराजांनी 5,000 गलबत आणि त्याच्यासोबत 2,000 लहान जहाजं घेतली आणि 15,000ची फौज महाराजांनी सोबत घेतली. महाराजांचं सैनिक निघालं मालवणच्या कोकणच्या किनारपट्टीवरनं तर गोव्यात पोचलं. महाराज स्वतः जहाजावरती भगवा फडकवत निघाले होते. अरे राजा समुद्रावरती राज्य करत होता, रेत बघत होती राजांना समुद्रावरती सर्जिकल स्ट्राईक करताना. आणि महाराज गोव्याच्या मार्गे 12 फेब्रुवारीच्या पहाटे 6 वाजता कुंदवनी ठिकाणी पोचले. महाराजांनी झाज लावली. बसरूरचा राजा, कुंजवन आणि बसरूर मध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे. आपला बसरूरच्या राजानं 10,000 घोडी महाराजांच्या स्वागतासाठी उभा केली. महाराज घोड्यावरती बसले. 10,000चं सैनिक महाराजांचं तयार झालं. सकाळी 6 वाजता महाराज बसरूरकडे निघाले. बसरूर गावात पोचले. पोर्तुगीज झोपले होते. महाराजांनी तलवार बाहेर काढला. सपासप युद्ध. एक पोर्तुगीज महाराजांनी ताणून ताणून मारला. त्या पोर्तुगीजांना कळायचं बंद झालं. कुठं पळू, कुठं पळू. अरे इकडं पळावं, तिकडं शिवून ठेवलंय, तिकडं शिवायला जावं, इकडं फाडून ठेवलंय. महाराजांची जगदंबा तलवार समोर उभा करून देत नव्हती. तरी पोर्तुगीजांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करा, महाराष्ट्रातल्या शिवाजी नावाच्या छाव्याचा नाद आयुष्यात करायचा नाही, कधीच नाही. हे सगळे पोर्तुगीज पाठीला पाय लावून पळत सुटले. ती कर्नाटकची रयत माय माऊली आपल्या तान्या बाळांना घेऊन राजापाशी आली. राजाचं आपल्या पदरानं तोंड पुसू लागली. राजा लेकीच्या अब्रू वाचवली बस का माझी. आणि महाराजांनी त्या माई माऊलींचा आशीर्वाद घेतला. आणि 13 फेब्रुवारीला महाराजांनी बसरूर सोडलं आणि महाराज महाराष्ट्रात आले. आजही 13 फेब्रुवारी हा कर्नाटकमध्ये बसरूर स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. इथंच नाही थांबले. शिवजयंती का साजरी करायची? शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज आपल्या मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहे आज आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो इथं बसल्या सुवासिनीचं भरलेलं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण पाहतो या अखंड हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ, अखंड हिंदुस्थानाची पवित्र अशी सकाळ. या इतिहासातनं काही घ्या घर न घ्या, या इतिहासातनं 2 गोष्टी शिका. पहिलं, आपल्या पोरांना गड किल्ले दाखवा. प्रतापगड किती लोकांनी बघितलं? हात वरती करा. प्रतापगड हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? सरपंचाने यादी पाठवल्या मला. तिकडे बरं जायला सुचतं. या लोणावळा, खंडावळा, कोल्हापूरचा पन्हाळ्याला जावा पण काश्मीरला जाऊ नका. आयुष्यात एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड आपल्या पोरांना दाखवा. का? किल्ल्याचं नावच प्रताप आहे. ज्यावेळी वाटतं ना सगळं संपलंय, स्वाभिमान संपलाय, त्यावेळी फक्त एकदा प्रतापगडाची माती कपाळाला लावा, कळेल संकटाला छातडावरती कसं घ्यायचं. आणि ताईंनो, आयुष्यात एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बघा. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो. पोर माझ्या पुढचे आहेत सगळे. शिवराय. पण शिवनेरीपासून रायगडापर्यंत प्रवास सोपा होता? नक्कीच नव्हता. आयुष्यात एकदा तरी आपल्या पोराला रायगड दाखवा. रोपवेनं नाही जायचं, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत जायचं. का? एक पायरी चढताना प्रत्येक मावळ्याचा पराक्रम आपल्या पोरांना समजेल. रायगड यासाठी दाखवा, जगातला पहिला किल्ला आहे, जगातला पहिला राजा आणि जगातला पहिला किल्ला की ज्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे. तुमच्या घराचं आहे का? इंजिनियरला फोन करा. जायच्या अगोदर पडायला चालू होते. महाराजांनी आपल्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड दिले. कुठं? रायगडावरती जायचं, महाराजांच्या समाधीपाशी उभं राहायचं, पाठीमागं बघायचं. जगातल्या सगळ्यात मोठ्या राजाचं आपल्या वास्तूचं वॉरंटी कार्ड आहे. मी नाही, महाराज म्हणतात. शेवटचं वाक्य आहे. काय म्हणतात? महाराज म्हणतात, याव चंद्र दिवा करवती. म्हणजे काय?
जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ही आम्ही गावात चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचे खरे उद्गाते खरं तर महाराज आहेत. मला कायम प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांच्या काळात बॅनर नव्हते, बरं झालं. नंतर काय झालं असतं माहिती आहे का? तानाजी मालुसरे लढून आलाय, शिवाजी महाराज लढून आलेत, खाली शिवाकाशीने बॅनर लावला असता, महाराज प्रतापगडावरती अफजल खानाला मारला, तुमचं हार्दिक अभिनंदन, झालं असतं. महाराजांकडे फोन नव्हते, बरोबर आहे. नंतर अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून शिवाजीराजांचं काय झालं असता, सगळ्यात मोठा चिंतनाचा प्रसंग आहे. आपण आपल्या पोरांना काय शिकवतो, काय देतो, काय पेरतो याच्यावरती फार महत्वाचं आहे. मी मध्यंतरी रायगडला गेलो होतो. एक लहान पोरग माझ्यापाशी आलं, मला म्हटलं दादा माझी एक इच्छा आहे. म्हटलं, मी म्हणलो काय? दादा आजपर्यंत मी ऐकलंय मला बिझनेस करायचा. म्हटलं मी मदत काय करू? म्हटलं दादा आजपर्यंत ऐकलंय चलो थायलंड चलो इंग्लंड आपल्याकडे ट्रिप असतात. दादा मी असं करणार आहे, काय करणार आहे? दादा इंग्लंडला जाणार आहे आणि तिकडे ट्रिप काढणार आहे, चलो रायगड चलो रायगड चलो रायगड. तिकडचे सगळे इंग्रज विमानात बसून रायगड दाखवायला महाराष्ट्रात आणणार, रायगडापाशी नेणार, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत इंग्रज सगळं चालत नेणार. म्हणला ही लाल कातडी ही गोरी कातडी ज्यावेळी लाल होतील त्यावेळी महाराजांच्या समाधीपाशी नेणार आणि त्यांना सांगणार, बघा रे हाच जगाचा बाप ज्याने 395 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती. किती मोठा संस्कार आहे. त्याला वाटतं बाहेरचं पर्यटन इथं यावं आणि आपली तरुण पिढी सुधारावीत. तुम्ही एकही राजा असा मिळणार नाही, एकही जगातला ज्या राजानं महाल बांधली नाहीत. पण एकमेव राजा आहे ज्यानं उभ्या आयुष्यात एकही महाल बांधलेला नाही, एकही महाल नाही. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला, शिवाजी राजांनी नाही. अहो बघा बाकीच्या राजांनी महाल बांधली, गड किल्ले बांधले नाहीत, पण बाकीच्या राजांनी महाल बांधली आणि त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही, पण माझ्या राजानं 365 गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावरती हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. होय, शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये येत नव्हते. शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये येत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली होती. या इतिहासातनं काय घ्या अगर न घ्या, 1 तास 15 मिनिटं झाली बोलतोय, शेवटचे काही मिनिटं घेतो. तलवारीचा प्रसंग गेलाय, पेनचा प्रसंग आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पोरांनो आपण शिकलं पाहिजे. जर तुमच्या गावातली पोरं नाही शाळा शिकलीत, एक दिवस असा येणार तुमच्या गावातला 4-5 मुली एकत्र येणार, म्हणणार उद्या नवरा बागायला जायचं आहे. तुम्ही आत थांबायचं, ह्या गाडीतनं येणार, आत येऊन बसणार, तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बंगोळी काढत असणार, ह्या आत येऊन बसणार, तुम्ही आतनं कांदेन पोळी घेऊन बाहेर यायचं आणि पहिला प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही सांगायचं सोहम. हितला सोहम नव्हे. आणि त्या तुझं लगीन अजून लांब आहे, थांब जरा. आणि त्या दुसरा प्रश्न विचारणार, काय रे कांदू नाही का पोरांनो? लय महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी दुसरा प्रश्न विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेखा ओ होय म्हणलं तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच मोरा विचार करा. जर पोरांनो शाळा शिकला नाहीत तर तुमच्या इकडे बैल बाजार भरतो का? नाही भरत. जवळ कुठं भरतो? सिन्नरला. कधी असतो? रविवारी. जर तुमच्या गावातली पोरं नाही शिकलीत तर येत्या रविवारी सिन्नरच्या बैल बाजारामध्ये आपली पोरं ठेवायला लागणार आहेत. MA BEd टोनगा इकणी आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. म्हणजे पहिला बैल देवाला सोडत होते माहितीये का?
काही दिवसांना आपली पोरं देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरवबाला सोडण्यात येत आहेत. आशीर्वाद घ्यावं का? पोरांनो आपण शिकलो नाही. आज सिन्नरला कधीतरी जावा, सगळे टारवाले केरळचे आहेत, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गौंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळे दक्षिणात्यांकडे. आमची पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकारा मारायच्या आणि कोणी की म्हणलं की ह्यानं जय म्हणायचंच. ह्याच्या पलीकडे काय करायचं नाही. पोरांनो आपण शिकलं पाहिजे. आणि ताईनो तुमची बाजू घेतो याचा अर्थ असं नाही तुम्ही कशाही वागाल. ताईनो आयुष्यात शाळा नाही शिकला तरी मला चालेल, आयुष्यात मोठं नाही झाला तरी मला चालेल, पण आयुष्यात अशी कुठली चूक करू नका की तुमच्या एका चुकीमुळं परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. एवढी गोष्ट करू नका. काय लागतं, एक दिवस आपल्या आईवडिलांना गाडीमध्ये बसवा, कंपनीत घेऊन जावा. तो कंपनीचा वॉचमॅन आपल्या आईला आणि वडिलाला बघून असा सल्यूट मारेल, त्यावेळी आपल्या आईच्या आणि वडिलाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद जगातला सगळ्यात मोठा आनंद असेल. या आनंदासाठी आपण जगलं पाहिजे. आणि पोरांनो लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात 2 गुलाल असतात. पहिला गुलाल फिक्स आहे, जो परमेश्वराने दिलाय, जो शेवटचा गुलाल आहे, जो लागणार आहे. दुसरा गुलाल कमवायचा आहे, दुसरा गुलाल कर्तृत्वाचा आहे, दुसरा गुलाल अभिमानाचा आहे. पहिला गुलाल फिक्स आहे, पहिला गुलाल मिळणारच आहे. पण आयुष्यात एवढे मोठे व्हा, गावाच्या चौकामध्ये आपला बॅनर लागावा, आपल्या नावापुढं फौजी असलेलं असावं, आपल्या नावाच्या पाठीमागं आपल्या बापाचं नाव असावं, इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं असा गावात चौकात आपला बॅनर असावा. आपला बाप एकटा चौकात उभारून आपल्या बॅनरकडे बघावं आणि बापानं फक्त एकदाच म्हणावं, बास माझ्या पोरानं आयुष्यात सगळं करून दाखवलं. याच्यासाठी जगा, या गुलालासाठी जगा, याच्यासाठी स्वतःचं समर्पित आयुष्य करा. खरं तर 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अखंड रायगड शांत झाला होता, वारा स्तब्ध होता. शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा तुम्हाला माहिती आहे? महाराजांच्या अस्थी अजूनही आहेत, आजही जिवंत आहेत, आजही बघायला मिळतात मुंबईला. महाराजांच्या अस्थी शिवाजीराजांचा आजही ठेवलेत का? शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा आहे. महाराज म्हणतात, काय म्हणतात? आमचा काळ झाला, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, स्वराज्याचा भगवा अभेद्य ठेवा. शिवाजी महाराजांचं शेवटचं स्वप्न आहे. महाराजांचं पार्थिव उचललं गेलं, महाराजांचं पार्थिव बाहेर आणलं. अख्खी रेत रडत होती राजाला शेवटचं बघताना. 50 वर्षात हा राजा पहिल्यांदा शांत निद्रावस्थेत बसला होता. कदाचित त्यावेळी तिथे अनेक सरदार असतील, कदाचित हिरोजी फर्जंद सुद्धा तिथं असेल. तो हिरोजी म्हणला असेल महाराजांना बघून, महाराज उठा ना, अहो आग्र्याच्या दरबारात तुमचं वेश घेऊन झोपलो राज, या मृत्यूच्या गादीवरती झोपायची संधी आहे, हिरोजीला द्या ना राज. महाराज उठायला तयार नव्हते. महाराजांना रायगडावरती अनंतात विलीन करण्यात आलं. खबर औरंगजेबाला कळाली की शिवाजी महाराजांचं निधन झाले. त्याचा हेर पळत आला, बादशाह वो कापर सिवा मर गया. औरंगजेब म्हणतोय चोप. औरंगजेब खाली आला, तख्तावरनं गुडघ्यावरती बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि त्या खुदाचे आभार म्हणत म्हणाला, या अल्लाह रहम दल्ली, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. मेल्यानंतर सुद्धा शत्रूला वाटतंय असा राजा या मातीत जन्माला यावा. शिवाजीराजांचं निधन झाल्यानंतर एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती शिवाजीराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. खरं तर एक कवी मित्र शिवाजी महाराज गेल्यानंतर असं म्हणतात, महाराज गेल्यानंतर
रायगडाला अभिवादन करून तो म्हणतोय, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, खरं आहे, पण या मातीसोबत इथल्या माय माऊलींनी सुद्धा या राजासाठी, राजाच्या लेखासाठी स्वतःला समर्पित करून घेतलंय. ही माती आणि हा महाराष्ट्र फक्त वीरांचा नाहीये, हा महाराष्ट्र वीरांच्या सोबत वीरांगणाचा सुद्धा आहे. इथल्या माय माऊलींचा हा महाराष्ट्र आहे. का? कारण या मातीत जिजाऊ तयार झाली नसती तर या मातीत शिवाजी राजा तयार झाला नसता. या मातीत पहिल्यांदा जिजाऊ खंबीर होती, त्यावेळी शिवाजी तयार झाला. सईबाई खंबीर होती, संभाजी राजा तयार झाला. अनेक महापुरुष घडले त्यांच्या आईमुळं, माई माऊलीमुळं. त्या माई माऊलींचा आदर करायला शिका. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती महागारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. असं म्हटलं जातं, व्याख्यान 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 3 तास असतं, गोंधळ रात्रभर असतो. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो. बराच वेळ झालं मला सहन केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.